श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ देवघर देवरा कसा असावा, किती बाय कितीचा असावा, कोणत्या लाकडाचा असावा, यावर आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर देवघर देवराची जी साईज आहे ती 17x17, 19x19 किंवा 21x21 हीच साईज असावी. शिसाच्या लाकडाचा किंवा सागाच्या लाकडाचाच वापर तुम्ही देवघर बनवण्यासाठी करावा. म्हणजे शिसाच्या किंवा सागाच्या लाकडाचं देवघर आपल्याला घरामध्ये असावं. त्यासोबतच देवघराची जी जागा आहे ती ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे ईशान्य जागा ही ईश्वराची जागा आहे, देवतांची जागा आहे. त्याच जागेमध्ये आपल्याला, म्हणजे त्याच कोपऱ्यामध्ये आपल्याला देवघर ठेवायचं आहे. त्यासोबतच 3 किंवा 5 पायऱ्या आपल्याला देवघरामध्ये असाव्यात, म्हणजे 3 किंवा 5 टप्पे आपल्या देवघरामध्ये असावेत. त्यासोबत स्वामींचा अधिष्ठान आपल्या देवघरामध्ये असणं अत्यक्ष आवश्यक आहे. पहिल्या पायरीवर स्वामींचा फोटो व मूर्ती ठेवा. त्यासोबतच आपल्या उजव्या बाजूस भैरवनाथ व तुमचे जे कुलदैवत आहे त्यांचा टाक ठेवा. त्यासोबत त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे आपल्या डाव्या बाजूस कुलदेवीचा टाक ठेवा. त्यासोबत कुलदेवीच्या टाकाच्या समोर एकदम, म्हणजेच खालच्या पायरीवर आपल्याला गणपती, तो पण डाव्या सोंडीचा असावा, उजव्या सोंडीचा असू नये. उजव्या सोंडीचा गणपतीची सेवा करणं खूप अवघड जातं. तो तुम्हाला फळ नक्की देतो, पण त्याचे त्रास पण तुम्हाला खूप भोगावे लागतात, कारण त्याची सेवा करणे ही सोपी नाही. त्याची 3 टाइम आरती असते, 3 टाइम त्याला मोदकाचा नैवेद्य असतो. तुम्ही घरात जे जेवायला करताल ते सुद्धा त्याला ते देवा लागतं, बरोबर. डाव्या सोंडीचा गणपती व लंगडा बाळकृष्ण असावा. त्यासोबतच भैरवनाथांच्या आणि तुमच्या कुलदैवत जे आहे त्यांच्या टाकासमोर एक नागनंदी विरहित भरीव पिंड असावी तांब्याची, व त्याच्या शेजारी आपल्याला अन्नपूर्णा माता असावी भरीव. ओके. त्यासोबत खालच्या बाजूस जी तुमची दक्षिण भिंत आहे त्या साईडला आपल्याला सगळी यंत्रे ठेवायची आहेत. श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, महामृत्युंजय यंत्र असेल. श्रीयंत्र कुबेर यंत्रांच्या खाली लाल किंवा पिवळ्या रंगाची आसनं मांडणारे जेवढे यंत्र आहेत त्यांना, कारण ती जी आसनं आहेत ती यंत्र जे आहेत ती देवांची आसनं आहेत, त्यांना त्यांच्या खाली यंत्र मांडून हे पिवळे किंवा लाल रंगाची वस्त्र मांडून त्यावर थोड्या अक्षर टाकून यंत्र आपल्याला ठेवायचे आहे. यंत्र ही उभा करू कधीही ठेवू नये. सगळ्यात शेवटची जी पायरी असते ती पितरांची असते. पितरांचे टाक तुमच्याकडे पूर्वपार चालत आले असतील, म्हणजे पूर्वपार पद्धत असेल, तुमच्या देवघरात टाक असतील तरच ठेवा. नवी पद्धत पाळायला जाऊ नका, त्याची काही गरज नाहीये. त्यासोबतच स्वामींच्या उजव्या बाजूस घंटी ठेवायची आहे व डाव्या बाजूस आपल्याला शंख ठेवायचा आहे. शंखामध्ये थोडं पाणी बनवून ठेवायचं आहे, शंखाला अक्षदा वाहत नाहीत. ओके. त्यासोबतच ईशान्य कोपऱ्याला जर तुमच्या इथं टॉयलेट बाथरूम असेल तर ते असू नये. कॅन्सर सारखे आजार असतील, अकाली मृत्यू असेल, ही होण्याची शक्यता जास्त असते. ईशान्य दिशेला ओढा गटर असू नये, म्हणजेच खड्डा असू नये. ओके. तर आणि आधी शक्तीपीठ मी काहींच्या देवघरात पाहिलं आणि मी एका ठिकाणी गेलो, मी सहज गेलो, मी देवघर पाहिलं. तर देवघरामध्ये भरमसाठ देव ठेवलेले आहेत. त्यांना कुलस्वामींनी माहित होती, तरी त्यांनी काळूबाई ठेवली, मोठ्या देवी ठेवली, तुळजापूरची देवी ठेवली, त्यासोबतच आपली वणीची देवी सुद्धा ठेवली होती, कोल्हापूरची महालक्ष्मी. माझं असं म्हणणं आहे, जे आदिशक्तीपीठ आहेत एवढे सगळे ठेवायची काही गरज नाही. त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांनी ठेवले होते. सासू सासरे एक्सपायर झाले, पण घरामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत, सतत आजारपण असेल, चिडचिड असेल, भांडणं असतील, एकाला खूप म्हणजे एक गंभीर त्रास होत आहे, सतत दवाखाने चालू आहेत. तर याचं कारण काय, की तुम्ही आईची सेवा सोडून सगळ्या मावशींच्या सेवा करत आहात. हे करू नये. त्यासोबत त्यांनी सुटकेसमध्ये इतके दिवस झाले ते काही सुटकेसमध्ये ठेवून लॅपटॉप, म्हणजे आपला जो पोटमाळा असतो त्यावर सुद्धा त्यांनी हे ठेवलेले आहेत. असं करू नये. त्या देवांना पाण्यामध्ये विसर्जन करावे. आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवून त्या देवांना पाण्यामध्ये विसर्जन करावेत, कारण त्यामुळे तुमच्या घरात अकाली मृत्यू हे प्रमाण वाढणार आहे. तुमच्यावर देवतांचं वर्चस्व हे काहीही राहत नाही. देवतांचा जो आधार असतो तुमच्यावर, म्हणजे
देवतांचा जो आशीर्वाद असतो तो तुमच्या घरावर राहत नाही. कसं असतं, आई म्हणते मावशी लक्ष दे, मावशी म्हणते आई लक्ष दे. यामुळे तुमच्या घरावर कधीही देवतांचं वर्चस्व राहत नाही. आजारपण, बाह्य बाधा, अट्रॅक्शन ह्यामुळे होतं. त्यामुळे आपलं वास्तुशास्त्रानुसार देवघर नक्की करा व टॉयलेट, बाथरूम ईशान्य कोपऱ्यात असेल तर ते तिथून नक्की हलवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.